दोन पैकी 2 मॅच जिंकला. त्यांच्यासोबत रॉयल्स चार्जर्स संघ 2 पैकी 1 मॅच जिंकले. पहिला बॉल रोहनचा अगदी चांगल्या पद्धतीने सुद्धा आपण सर्वांनी पाहिला असेल मॅचच्या आधी मैदानाच्या एकदा कोपऱ्यावर गेलेली चांगली प्लॅनिंग करून आली त्या मॅचसाठी आणि इकडे चुकी झाली आहे रोहन. तुम्हाला खतरा आहे, थोडस सांभाळून राहा. मेंडिस तिकडे तुषार काका देखील आहेत. हा बॉल चांगला फटका, एक रन झाले. पुन्हा एकदा निखिल स्ट्राईक करते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चांगला फटका. क्रिकेटमध्ये आपल्याला फुटबॉल दिसते. सिंगल सारी बोलतायत काहीतरी विकेट जाणं. सिंगल नो बॉल. सामना करतील साई शेट्टे यांनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. बघू या मॅच मध्ये कशी बॅटिंग करतील साई शेट्टे. इकडे मात्र सुरेख फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, रनआउटचा चान्स. परंतु इकडे चांगली रनिंग बिटवीन द मात्र सुरेख त्रास. या फिल्डचा फक्त आणि फक्त जसं त्यांच्या बाहेर मॅच परत स्ट्राईक गोलंदाज करेल, बॉलिंग करेल त्या पद्धतीची आपल्याला लागेल. आणि इकडे पाहिलं तर थोडासा बॉल शॉर्ट पिच राहिला, नो बॉल पण घोषित करतात. आणि तिकडे नो प्लस 6 जर पाहिलं तर नो बॉल. सिंगल करायला आणि इकडे पाहिलं तर यावेळेस काय शेट्टीचा विकेट. वाईड बॉल. इकडे मात्र जोरदार फटका, बम शॉट. पण तारीफ करावी लागेल. तुषार काका आहेत तिकडे. पाहूया प्रथम यांना कशा प्रकारे जसा बॅट्समॅनला स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न असेल तसा त्याची फिल्डिंग मात्र लावली पाहिजे. यावेळेस कुठेतरी मात्र निवड आपण पाहिलं तर 21-21 आणखी 1 लास्ट शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस हवेत खेळण्याचा प्रयत्न. आपली विकेट इकडे गमवावी लागते. मेंडिस झाले गोलंदाजी मार्गावरती. त्याच्या समोर आहेत निखिल. पहिला बॉल खेळतील आमच्या कॅमेरामॅनला पोच देत होते कॅच पकडताना. दाजी इतका झेल नाही सोडला तर 6 रन देखील खर्च केले. 27 आहे. मागचा बॉल 6 कुठे मागायला पडतोय हे मात्र आता सिद्ध करत असताना निखिल खेळतच नाही जरा कुठून. अनुमती आहेस तू लावड्या बाजूला. पुढचा बॉल इकडे मात्र तुषार काका. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काय 33. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल सामना करेल मेंडिसचा. यावेळेस निखिलला ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. रोहनने विकेट जाण्याच्या आधीच एग्रेशन दाखवलं. रनआउट. ते आम्हाला फक्त रॉयल्सचेच सुदीप माहिती आहेत. राहुल काहीतरी घेऊन ये. 7,000 बॉल झाले 4. कधीपासून टाकतो यार. बॅट्समन टेडी 7,000. पाहिला तर रनआउटचा चान्स. वाईट +1 परंतु वाईट +1. काही जोरात. वाईड. पाहिलं तर यावेळेस कीपर निखिलने एकतर्फी या सामन्यामध्ये केले.
शेवटचा बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा पुढे जर मारण्याचा प्रयत्न निघायचा. एक धाव तिकडे कंप्लीट झाली आहे. 3 over 37. वाईड. धाव इकडे मिळेल. या बॉलवरती थर्ड बॉल येतो. डॉट. 6 रनाचं चॅलेंज आहे. 6 होतील आणि स्कोर पण पुढे वाढणार नाही. आता 5 बॉल 5 करायचे. टॅप केलाय. मेंढीचा बॉल तिकडे हरवलाय, वाचवलाय. सिंगल. आणि इकडे चालू थर्ड बॉल. म्हणजे -6 पण होतील आणि पुढचे ओव्हर बिलकुल नाही खेळण्यात येणार. 24 बॉल आणि 34 धावांची गरज असताना पहिला बॉल आझादचा. इकडे मात्र पाहिलं तर डॉट. डेड बॉल. दुसऱ्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर इकडे कॅच घेतली जाते निखिल कडून. कॅच आउट. फलंदाज बाद होतोय. इकडे पाहिलं तर सिंगल. स्ट्राईक वरती आले. 3 चेंडू 1 धाव झाली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 बॉल 1 रन झाला. वाईड. पुन्हा एकदा वाईड. डॉट. रनआउटचा चान्स चुकीच्या एंडला थ्रो देत आहेत. डॉट. टाइम मिळत होता. 1 over 2 रन. टाइमला आज काय करतात डॉक्टर टेबलवरती खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. आता देखील पाहिलं तर सिंगल रन बनवत आपल्या सिंगल. सिंगल. 2 चेंडू धावा झाले. 4 पंच. पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईड बॉल. स्कोर 5. 2 चेंडू 5 धावा झाल्या डबल कवरती. करेक्ट शॉट. 1 रन Single. कंप्लीट. चल विशाल. मात्र कॅचची संधी आणि क्लोज बॉल असणार आहे. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. नॉट आउट आहे. सिंगल. 1 रन मिळतोय विंडीजला. स्कोर 7. सिंगल. 1 रन. 13 चेंडू 24 धावांची गरज आहे. एक फटका आणि तिकडे सिंगल. 1 रन. पहिला बॉल प्रथमचा. इकडे दांडी गोल. बॉल 25 रनची गरज. सिक्स. बाउंड्री लाईनकडे. सिंगल. कारण की ज्या पद्धतीने चॅलेंजिंग ओव्हर आहे त्या चॅलेंजिंग ओव्हरचा सामना करत असताना फलंदाज देखील गडबडीत विकेट आपली गमावतात आणि या बॉलवरती देखील हा बॉल चांगला होता. आणि इकडे पहिलं तर 22च्या स्वरूपात 7 बॉल 16 रन जिंकण्यासाठी. आणि इकडे फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आता 6 बॉल आणि 16 रन. फलंदाज जुलियस. पहिला बॉल आणि इकडे पहिल्या पंचांनी घोषित केला नो बॉल. नो बॉल. वाईड. आणि इकडे ग्राउंड. चांगली फिल्डिंग निखिलची. सिंगल. 5 बॉल आणि 5 रन. माफ करा. डॉट.
Wide. पुन्हा एक कठीण आहे कारण की आजूबाजूला जरी बॉल लागला तरी मात्र विकेट गमवावी लागणार आहे. रनआउटचा चान्स आणि इकडे सिंगल रन कंपल्सरी करायचे. जोरदार फटका, रनआउटचा चान्स आणि एक रन पुन्हा एकदा मिळत आहे. सिंगल रन आउट सायकल संघ इकडे मॅच जिंकलेले आहेत.